नमस्कार मित्रांनो, खराब गाडीचा एअर फिल्टर तुमच्या गाडीला किती मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकतो बघा. बरेच जण काय करतात माहिती आहे का, प्रत्येक सर्व्हिसमध्ये एअर फिल्टर बदलत नाहीत. काय करतात, ह्याला एअर मारतात, हवा मारतात, साफ करून बसवतात. बरं त्याचं नुकसान किती मोठं होतं बघा. लक्षात ज्यावेळेस ह्या पाईपमधनं एअर फिल्टरकडनं हवा ओढली जाते त्यावेळेस येत नाही. त्यावेळेस इथं टर्बोच्या मध्ये एक कोर असते मित्रांनो. त्या कोरमध्ये जी बेरिंग असते, ज्या त्याला ल्युब्रिकेशन असतं इंजिनच्या ऑइलचं, त्याला ती तिकडून हवा न आल्यामुळे, एअर फिल्टरकडून हवा न आल्यामुळं तिथल्या त्या बेरिंगला लिकेज केलं जातं मित्रांनो. टर्बो लवकर खराब होतो. दुसरा तोटा असा होतो मित्रांनो, आज सिलेंडरमध्ये जर जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात सक्शन नाही झालं, हवा नाही आली, तर खालनं जी इंजिन आहे ना, त्या इंजिनमधनं ऑइल उचललं जातं मित्रांनो. त्यामुळं पण गाडीची ऑइल लेवल कमी होती मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी होती, जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात जर एअर फिल्टर खराब असल्यामुळं हवा नाही आली की नाही, जास्त प्रमाणात डिझेल चाललं जातं किंवा पेट्रोल चाललं जातं. त्याच्यामुळं काय होतं, एअर फ्युअल मिक्सचर जे रेशो जो असतो, म्हणजे हवा जेवढ्या प्रमाणात जायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात डिझेल किंवा पेट्रोल जायला पाहिजे, हे न गेल्यामुळं काय होतं, तुमच्या गाडीला ॲव्हरेज पडत नाही किंवा पिकअप मिळत नाही, असं होतं मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्यायचं, प्रत्येकी 5,000 किलोमीटरला तुमच्या गाडीचा एअर फिल्टर साफ करायचा आहे आणि प्रत्येकी 10,000 किलोमीटरला तुमच्या गाडीचा एअर फिल्टर चेंज करायचा आहे.